टोल काय आज पहिल्यांदाच ते काय उठली 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 उठली. नमस्कार मंडळी, आता झाले दुपार. आम्ही नाश्ता वगैरे करून आलो आणि बॅग वगैरे म्हणजे ना इकडे रेस्टॉरंटमध्ये आलेलो खूप. तर गाईज आता आम्ही निघालो आहेत आणि मग हे बघ काय बघा हे बघा हे बघून हे बघून. तर नमस्कार मंडळी, मी प्रमोद चिमटेकर तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजची आमची ट्रिप चालू आहे पंढरपूर आणि हे बघा किती जण जागे आहेत. बघा हे बघा गाडी पूर्ण रेडी झालेली आहे आणि तिथे बघा एक ही पण आहे. हे हे काय चालली गो गो काय चालली गो गो गो. हे बघा एवढी मंडळी चालू आहे, गाडी झालेली आहे. तर प्लॅन असा आहे की आम्ही पंढरपूरला 3 दिवसासाठी चाललो आहे, कारण थोडेसे शूट्स वगैरे चालू आहेत, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं प्लॅन पोस्टपोन केला आणि 8 जण बसल्यात गाडीमध्ये. आता एक नवीन एकीचा डान्स होता तर तिने डान्स कॅन्सल केला आणि आता गाडीमध्ये रडू बसले. टीचरने बघितलं पाहिजे. चला बघूया. टाटा टाटा. टोल काय आज पहिल्यांदाच ते एवढी ट्रॅव्हल करते आणि बघा कशी झोपले. एकदम मस्त गोड गोड झोपेत आहे ती. एक अजून प्राणी आमच्या बघ डोल्यावर शाळेतला डान्स तिकडे आले डान्स करायला पंढरपूरला. पंढरपूरचा देवाची. गुड मॉर्निंग गाईज, सकाळ झालेली आहे. हा बघा सूर्य पण वरती आलेला आहे आणि आमचा सध्या नाश्त्याचा टाईम झाला आहे. तर आम्ही बघतो नाश्ता कुठे करायचा ते. आम्हाला पोचता नाही तरी भरपूर टाईम होणार आहे. 11 वाजणार, 11 साडे 11. आणि मेन असणारी का ठाण्यावर सर्व बंद होतं, आम्ही मला मुंबईवरून गाठ टाकली. बघूया काय होतं ते. तर मी तर आता मिसल खायला थांबलो, थोडासा नाश्ता वगैरे करून घेतो आणि तिकडे पोचता भरपूर टाईम होणार आणि नंतर मग रूम वगैरे घेणार, त्याचा टाईम जाणार आहे. गो 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 उठेल ती उठेल. पोलीसना तर पोलीसने काहीतरी बोललं. हॅलो गाई, आम्ही आता नाश्ता करायला बसलेला आहे. तर घे बोल. येस सर पोलीस नाही. मोबाईलवर कशी बोलतेस. ते नवीन आता कोणती रील बनवली ती काय तो. तर गाईस ही आहे मिसळ. रस्सा तसं आला नाही पण मिसळ आली, दही आली, पापड्या पण आल्या. जाऊ काय उठली 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 उठली. झोप पुरली झोप तुझी. आहे जे पैसे जा.
तर गाईज आम्ही पोचलो 11:30 पर्यंत आणि मग रूम वगैरे घेतला, लगेच भेटला, एवढी गर्दी नव्हती. आता जेवलो वगैरे, हे बघा प्रसादालय आहे, जेवलो आणि आता चाललो आहे झोपायला डायरेक्ट. झोपून मग संध्याकाळी बघू, अंघोळ करायला जाऊ. आणि मग हे बघा चेने 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 चेने. 4 वाजता जायचं. तर तेच आता बघू, संध्याकाळी मग अंघोळ करायला जाऊ आणि तिकडून मग एक दर्शन घेऊ. आणि 5चं पण दर्शन आहे, पण ते विचारायला लागेल कसं काय ते. बघूया, लेट्स सी. काहीच आता आम्ही चर्च दर्शन करून आलो आहे आणि टाईम किती झाला तुम्हाला सांगू काय सांगू, एकदम खूप जास्तच टाईम झाला. आम्हाला वाटलेलं 3-4 तास होतील, पण 4:45 तास म्हणत चाल बंदायला 4:45 तास लागले लाईनीला. आणि आता तर गर्दी अजून वाढणार आहे. तर तेच आहे की आता इकडे आल्यावर त्याचं समजूच नका का लवकर दर्शन होऊ शकेल, कारण काय सर्वांना माहिती पडले. आणि आजकालचे मीडिया म्हणजे जे सोशल मीडिया आहेत त्याच्यावरून लोकांना अजून उत्सुकता होते इकडे यायची. तर तेच आहे. तर आता बघतो जेवायचं, कारण आम्ही जिकडे मठात आहेत तिकडे 1:30 वाजता जेवण बंद होते. आता बाहेरच कुठेतरी जेवण करू. चला. तर गाईस तुम्हाला दाखवतो मी महाराजांचा मठ. आणि इकडे तुम्ही फक्त साफसफाई बघा, जरी थुंकलं जरी कोण ना तरी लगेच साफ करतात, कारण यांच्या भरपूर ब्रांचेस आहेत. आता इथे एकदम साध्या खोल्या वगैरे भेटतात आणि इथे सर्व डिलक्स आणि आता पुण्य. सो चला तुम्हाला नंतर दाखवतो प्रसादालय. नमस्कार मंडळी, आता झाले दुपार, आम्ही नाश्ता वगैरे करून आलो आणि बॅग वगैरे सगळं पॅकिंग करून घेतलं. आता पंढरपूरवरून निघतो आहे आणि आता मध्येच कुठेतरी जेवायला थांबू, कारण नाश्ता वगैरे भरपूर केला त्याच्यामुळे थोडासा हॅवी झाले. म्हणून आता आम्ही निघणार पंढरपूरवरून आणि जाणार आहोत एकविरेला. सो प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला ही दिसेलच, कारण हिच्या मम्मीला थोडंसं तिला घ्यायला त्रास होतो थोडा. त्रास म्हणजे असा त्रास नाही, ती खूप म्हणजे आता हेल्दी झाली ना, तर थोडी थकवते. तसे मला पण थकवते, पण का आता मुलगी आपल्या तर थोडंसं ॲडजस्ट करावं लागणारच. सो चला, गाडी वगैरे सर्व हे करायला घेतलं, म्हणजे बॅगी वगैरे सर्व नीट ठेवायला घेतल्यात. तिकडे जाऊन थोडंसं करूया. चलो. टाकलं ना माना कारलं बघितच नाही. बॅगा आपल्या अगरबत्तींची बॅगा वजन ही वजन आहे त्या हरण गो वजन आहे माझी अगरबत्त्यांच्या दर्शन करून चला. आपली वस्तू काय तुटा गेलाय का तू चक्काने पाहिला चक्कानं पक्का काय त्याला. तर मला येताना टाइम लागेल, पण तुला मी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, संतोषी माते की, महालक्ष्मी माते की, जीवदानी माते की, एकविरा माते की, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, मंदिर मामा की. दर्शन करून
तर काहीच आता आम्ही पोचलोय जेवायला आणि वाजल्यात बघा किती 3 वाजून गेलेत, 3:45 झालेत आणि आता सामान एवढं झालं ना गाडीत का पायाजवळ पण बॅगी ठेवायला लागल्यात. मोबाईल जेवण करू मग डायरेक्ट. तर गाईस आम्ही मागवलं आहे चितूरचं मटन गावरण मसाला. जा मम्मी बरं. सो हाय गाईज, आता आम्ही ना इकडे म्हणजे ना इकडे रेस्टॉरंटमध्ये आलेलो. खूप भूक लागली होती आणि वाचलं ताताचे बघा. तर मग चला खाऊन पिऊन झालं आहे. आत्ता आम्ही निघणार आहोत. सर्व आतमध्ये बसले आहेत. मी बाहेर आली होती म्हणून मी माझ्या दादाच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा. तर बघा तिकडे सर्व बसले आणि सर्व जेवण करतायत. माझं झालं आहे जेवण आणि मी असं इकडे फिरायला आली होती. बघा कुठलं रेस्टॉरंट आहे. तुम्ही ह्या रेस्टॉरंटमध्ये नक्की या. हे रेस्टॉरंट आहे आणि तुम्हाला सांगते मी माझ्या प्रोमो दादाच्या चॅनलवरती हे करा सर्वाई. तर गाईज आता आम्ही निघालो आहे आणि मग आम्ही आता चाललो आहेत एकविरेला. एकविरेला पंढरपूरहून आम्ही एकविरेला निघायचं आहेत. तर जसं पण आता थंडी खूप आहे ना म्हणून आता आम्ही ही गाडीत जाणार आहेत. हे बघा ही गाडी आणि ह्यावरती आमचं सामान आहे. चल बाय. मी तुमच्या परत ब्लॉग आले आहे. हे माझं नाव मानवी जयदास सोयती म्हणजे मी दादाची बहीण म्हणजे छोटी बहीण. दादा खूप दिवसानंतर सांगत होता की प्लीज बनव ना ते मी आज बनवलं आहे. तर आम्ही निघालो आहेत. बाय. हाय गाईज, बघा इकडनं आता ती धावत आलेली आहे ना. खूप प्रेशर आलेलं तिला बघा. आता ती ढकते बघ. आणि इकडे आम्ही थांबलेले बघ. सर्व मंडळी इकडे थांबले आहेत. हे बघा कंटाळलेत, अक्षरशः कंटाळलेत. आणि ही बघ ही आमची छोटी ही हसते. ती गेली प्रेशर लागायला बघा. बोला तो कोण? मी माझे बोलीन मी नंतर त्यामुळे टाकीन ना मला येऊन दे. तर आम्ही फायनली लोणावळ्याला पोचलो आहे आणि आम्ही रूम घेतला आहे. हे बघा हा रूम नंबर 2. फोन करायचा रंजनला. अरे फोन करायचा यावं नंबरवर. नमस्कार मंडळी, मी प्रमोद चिमटेकर परत आपल्याला स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर काल आपण पोचलो होतो एकविरेला, खूप लेट पोचलो आणि रूम वगैरे घेतला आणि जेवलो. त्याच्यानंतर झोपून गेलो. आता चाललो आहे एकविरा मातेचं दर्शन घ्यायला. आणि बघा एक छोटी व्लॉगर, तिला मी काल सांगितलं व्हिडिओ बनवायला, तेव्हा बनवली नाही. ती एकटी बाहेर जाऊन व्हिडिओ बनवत होती. ते पण तुम्ही बघा कालच्या ब्लॉगमध्ये. आता चला दर्शन घेतो थोडंसं आणि मग थोडंसं शॉपिंग वगैरे करतो इकडून. आणि नाश्ता खायला जातो. काय नाश्ता खायला जातो. हिला जेवण नाश्ता ह्याच्याशिवाय काय कळत नाही. आणि मग जेवण वगैरे झालं नंतर मग मध्येच बोलेल मला हागायला आले, मला मुतायला आले. आणि मग बोलेल मला गाडी थांबवा हे थांबा. आणि हगायला गेली का एक चिरकी टाकते आणि लगेच येते, हगत पण नाही. असं असते, अशी आम्हाला हैराण करते. पण तरी पण चालेल, ठीक आहे. आता काय छोटा व्लॉगर आहे म्हणून चला चला.
तर गाईस आता आम्ही अर्ध्यामधूनच गाडी लावली आणि इथून चालायला सुरुवात केली. टोनटुली पहिल्यांदा मानू पुढे लीड करते, बाकी सर्व मागे आहेत. तो चला वरती पोचून दाखवतो नजारा. काही दिसाव नाही गाईस. आता आम्ही आलोय मंदिराच्या गाभाऱ्यात घुसलोय. बघा लहान ते एवढी नाही आहे, थोडीफार आहे. चला आतमध्ये जातो. तर काही दर्शन वगैरे झालं, एवढी काय गर्दी नाही, पण आता थोडीशी गर्दी वाढायला लागली आणि दर्शन एकदम खूप चांगलं बघा. लाईन वगैरे काय नाही जास्त. उद्या गुरुवार पण आहे, तर मग आम्हाला वाटलेलं की मार्गशीर्षमध्ये थोडीशी गर्दी वगैरे असते, पण एवढं काय नाही. सो गर्दी नाही, लवकर झालं दर्शन. 10-15 मिनटात दर्शन होते. चला आता खालती जाऊन नाश्ता करतो आणि नंतर मग शॉपिंग बिपिंग थोडीशी. सो काही आम्ही मॉर्निंग केली आहे. आम्ही दर्शनाकडून आता आम्ही नाश्त्याला आलो आहे. तर मित्रांनो आपलं सर्व ट्रिप वगैरे सक्सेसफुल झालेली. आता आम्ही निघतो घर गेल्यासाठी. आणि इथं बघा आवाज काय कमी होत नाही. आवाज कमी झाला पाहिजे. साल्टी सोडली तरी चालेल, पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. म्हणून काय बोलते का तू? 2 शब्द बोल. 2 शब्द. 2 शब्द झालं. काय तू काय वचने ब्लॉगर पिकर बस सोड. काय काय आता आम्ही निघतोय परतचा प्रवास. आणि नाश्ता वगैरे झाला, सर्व शॉपिंग वगैरे पण थोडीशी झाली. आणि घरी निघतो आणि कुठेतरी थांबू जेवायला. सो चला बोला एकविरा माते की. Yeah.